महायुतीच्या बैठकीत नवा फॉर्म्युला ठरल्याचं देखील कळतंय। तर भाजप लोकसभेच्या 26 ते 28 जागा लढवणार आहे, तर भाजप शिवसेनेला 13 जागा सोडणार असल्याची माहिती कळते। राष्ट्रवादी 6 ते 8 जागांवर लढणार आहे का असा सवाल उपस्थित केला जातो। तर अनेक दावेदार असलेल्या जागी आता सर्वेक्षण करून निर्णय होणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीची बैठक सकारात्मक झाल्याची माहिती देखील लोकशाही मराठीला सूत्रांकडून कळते। भाजप लोकसभेच्या 26 ते 28 जागा लढवणार असल्याची माहिती आहे। तर भाजप शिवसेनेला 13 जागा सोडणार असून राष्ट्रवादी 6 ते 8 जागांवरती लढणार असल्याची माहिती मिळते। पुढील 48 तासात महायुतीच्या लोकसभा जागांच्या फॉर्म्युल्यावरती अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। तर महायुतीतील कोणत्या पक्षाच्या कोणत्या जागांवरती दावा आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाजपचा पुणे, धुळे, हिंगोली तसेच जालना, चंद्रपूर, नागपूर आणि नंदुरबार या जागांवरती दावा पाहायला मिळतोय। तर अकोला, ईशान्य मुंबई तसेच सोलापूर, कोल्हापूर आणि दक्षिण मुंबईवरती देखील भाजपनं दावा केला आहे। भंडारा, गोंदिया, बीड, माढा, गडचिरोली, भिवंडी आणि सांगली एवढ्या जागांवरती भाजपकडून दावा करण्यात आलाय। सातारा, जळगाव, दिंडोरी, उस्मानाबाद, उत्तर मुंबई, अमरावती या जागांवरती भाजपकडून दावा करण्यात आलाय। तर छत्रपती संभाजीनगर, उत्तर मध्य मुंबई, ठाणे आणि सिंधुदुर्गसह नांदेडवरती देखील भाजपकडून यावेळेस दावा करण्यात आलाय। तर शिवसेनेचा कोणत्या जागांवरती दावा आहे आपण पाहतोय। दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ठाणे यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मावळ आणि कल्याण या जागांवरती शिवसेनेकडून दावा करण्यात आलाय। यासह धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि वाशिमवरती देखील शिवसेनेनं दावा केलाय। नाशिक, कोल्हापूर, शिरूर, हातकणंगले, परभणी या जागांवर शिवसेनेनं दावा केलाय। तर राष्ट्रवादीकडून कोणत्या जागांवरती दावा करण्यात आलाय आपण पाहतोय। बारामती, गडचिरोली यासह रायगड, सातारा, परभणी, बारामती, गडचिरोली, शिरूर आणि दिंडोरी या जागांवरती राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आलाय। तर रायगड, सातारा आणि परभणीवरती देखील राष्ट्रवादीकडून या संपूर्ण जागांवरती दावा करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।